श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मात सर्व अमावास्या तिथींना विशेष महत्त्व आहे। यापैकी चैत्र अमावास्या तिथी विशेष महत्त्वाची आहे। यावेळी 27 एप्रिलला चैत्र अमावास्या आहे। या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे। अमावास्येला पूर्वजांची पूजा करण्याला एक विशेष विधी आहे। या दिवशी पूर्वजांना तर्पण आणि पिंडदान केल्याने पितृदोष दूर होतो। यासोबतच अमावास्येला स्नान आणि दान केले जाते। असे मानले जाते की यामुळे घरात सुख आणि समृद्धी टिकून राहते। असे म्हटले जाते की जर पूर्वज रागावले तर कुटुंबावर संकटे येऊ लागतात आणि पितृदोष निर्माण होतो। पूर्वजांची नाराजी दूर करण्यासाठी विशेषतः अमावास्येला पूर्वजांची पूजाही केली जाते। पंचांगानुसार चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाची अमावास्या तिथी 27 एप्रिल रोजी पहाटे 4:49 सुरू होईल, तर ती तिथी दुसऱ्या दिवशी म्हणजेच 28 एप्रिल रोजी मध्यरात्री 1 वाजता संपेल आणि उदय तिथीनुसार अमावास्या तिथी ही रविवारी म्हणजेच 27 एप्रिल रोजी साजरी केली जाईल। चैत्र अमावास्येला गरजूंना अन्न, कपडे, पैसे, तांबे, काळे तीळ किंवा ब्लँकेट दान करा। दान केल्याने पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो आणि ते आनंदी होतात आणि कुटुंबाला आशीर्वाद देतात। विशेषतः जर घरात वारंवार अशांतता, आजारपण किंवा आर्थिक संकट येत असतील तर हा उपाय अत्यंत फलदायी ठरतो। धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी सेवा आणि उपाय देखील केले जातात। आणि म्हणूनच चैत्र अमावास्येच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका फक्त ही एक वस्तू। ही वस्तू टाकल्यामुळे प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे, पण आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आणि कमेंटमध्ये ओम पितृदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका। चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि ब्रह्ममुहूर्त हा पहाटे 4:10 पासून ते पहाटे 4:52 असणार आहे आणि आपल्याला अंथरुणामध्ये श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे। असं म्हटलं जातं की आपण ब्रह्ममुहूर्तावर जी पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला अनंतपटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं। चैत्र अमावास्येला गंगा किंवा यमुना सारख्या पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं हे विशेष पवित्र मानले जाते। पौराणिक मान्यतानुसार असे मानले जाते की असं केल्याने शरीर आणि आत्मा दोन्ही शुद्ध होतात, भूतकाळातील पापापासून मुक्तता मिळते। या दिवशी स्नान केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि मानसिक शांती मिळते। स्नान केल्यानंतर आपल्याला यथाशक्तीप्रमाणे दान हे करायचे। हे दान केल्यामुळे आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा ते आशीर्वाद देत असतात। पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं, म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये या काही वस्तू टाकायच्यात आणि त्याने स्नानही करायची। ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य तर प्राप्त होणारच आहे, पण त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे। म्हणूनच आपल्याला काय करायचं आहे, सकाळी लवकर उठायचं आणि अंथरुणामध्ये आपल्याला श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी तसेच आपल्या पितरांचं स्मरण करायचं आणि आंघोळीला पाणी हे काढायचं आहे। आता आंघोळी करता तुम्ही थंड किंवा गरम पाणी घेऊ शकतात आणि या आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायचे ते म्हणजे गंगाजल। गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतं। त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते। दुसरी अतिशय महत्त्वाची वस्तू जी आवर्जून आपल्याला अमावास्येच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे ते म्हणजे काळे तीळ। तिळांची उत्पत्ती ही श्रीहरी विष्णूंच्या घामापासून झाली होती। तसेच तिळांना दारिद्र्यनाशक सुद्धा म्हटलं जातं आणि काळे तीळ हे आपल्या पितरांना सुद्धा समर्पित असतात। आणि जेव्हा आपण काळे तिळांपासून काही उपाय हे करतो तर त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते। त्याचबरोबर आपल्याला चिमूटभर खडेमीठ सुद्धा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे। खडेमीठ टाकून स्नान केल्यामुळे आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे, नजरबाधा, इडापिडा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते।
त्याचबरोबर आपल्याला चिमूटभर हळदसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं. हळद टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते. तसेच 1 चमचाभर आवर्जून आपल्याला गाईचं दूध आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आणि त्याने स्नानही करायचे. दूध टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान होतो. चंद्र हा मनाचा कारक मानला जातो आणि जर आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या शारीरिक तसेच मानसिक त्रासापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते. तर या सर्व वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्यात आणि आपल्याला स्नानही करायचे. पण बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात, त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही शुभ फळ प्राप्त होत नाही. म्हणून आपल्याला काय करायचं, सर्वप्रथम 1 मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं, 1 मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नानही करायची. ही स्नान करताना आपल्याला या एका प्रभावी मंत्राचा जपसुद्धा करायचा आहे. गंगे च यमुने च गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी जलस्मिन्स निधी कुरु. या मंत्राचा अर्थ असा होतो, गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी या सर्व पवित्र नद्यांचं जल या पाण्यामध्ये समाविष्ट झालेल्याने या पवित्र पाण्याने मी स्नानही करत आहे. जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या सर्व वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो, त्यामुळे आपल्या तनाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तनाने पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला 100 पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.